हॅलो, नमस्कार सगळ्यांना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिले तर सगळ्यांना रक्षाबंधनच्या स्पेशल शुभेच्छा सगळ्यांना. आणि काहीतरी आज आपण रक्षाबंधन म्हटल्याच्यानंतर काहीतरी गोडच असेल रेसिपी, तर आपण एक अशी रेसिपी बनवून बघणार आहोत. तुम्ही पण रोज बनवता, सगळ्याची फेवरेट आहे ती, पण मी पण माझ्या पद्धतीने बनवते. तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आणखीन एकदा बोलते, सगळ्यांना रक्षाबंधनच्या स्पेशल हार्दिक शुभेच्छा. तर चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया. तर मी आज बनवणार आहे गुलाबजामुन, ते पण पॅकेटमधले बनवणार आहे. तर तुम्ही कोणते पण बनवू शकता, पॅकेटचे कोणते पण घेऊ शकता. तर मी दरवेळेस गिट्सचे आणते प्रोडक्ट, पण या बारीने मी हे वाले आणले आहे. मी पण पहिल्यांदाच बनवते, पण बनवून बघते, ट्राय करून बघते कसे बनतात. नक्की चांगलेच बनणार, कारण की गिट्सचे आणते ना, ते पण मी कधी पण वापरते, ते पण चांगलेच बनतात. तर चला, कशी वाटते रेसिपी तुम्ही सांगा, आणि माझ्या पद्धतीने मी बनवते, तर तुम्ही बघा कशी बनवते ते मी. तर हे बघा, हे पॅकेट आणलेलं आहे मी. हे बघा, खूप इझी असते बनवायला. हे 180 ग्रॅमचं आहे. तर चला आपण आता बनवायला सुरुवात करूया. हे बघा, अशा पद्धतीने मी पॅकेट फोडून घेतलेलं आहे. आता आपण टाकणार आहे यामध्ये फोडून. आणि हे घेतलेलं आहे मी इथे दूध. तुम्ही पाणी पण वापरू शकता. तर दूध मी माझ्या अंदाजाने घेतलेलं आहे. जसं थोडं करून मी टाकेल, जसं आपण पीठ मळतो तसंच मी छान असं मळून घेणार आहे. तर थोडं टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे, छान असं कणिक मळल्यासारखं. जास्त नाही घालायचं आहे, कारण की खूप जास्त होतं. जास्त घातल्यानंतर पातळ होऊन गेल्याच्यानंतर सगळं खराबच होऊन जाईल. त्यामुळे थोडं करूनच टाकायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी थोडं करून टाकते. हे बघा, मी अगोदर थोडं घातलेलं आहे, परत घालणार आहे. हे बघा, आता मी आपण परत घालणार नाही. हे बघा, एकदम छान असं मिक्स झालेलं आहे. आता छान अशी मऊ लुसलुशीत अशी मळून घ्यायचं आहे, गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे जर छान मळलं नाही, कणिक सारखं छान जर मळलं नाही, तर गुलाबजामुन छान बनणार नाही. असं छान मळून घ्यायचं आहे. आणखीन थोडंसं घालणार आहे मी. पाणी पण घालू शकता तुम्ही, पण दूध टाकल्यानंतर छान टेस्ट येते गुलाबजामुनची. पण एवढं आहे की दूध टाकल्यानंतर जास्त दिवस टिकू शकत नाहीत. म्हणजे टिकतात, पण थोडा दुधाचा वास येतो. हे बघा, अशा प्रकारे. हे बघा, अशा पद्धतीने आपण मळून घेतलेलं आहे. आता आपण याचे छोटे असे गोळे करून, जास्त मोठे पण नाही बनवायचे आहेत, छोटेच बनवायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपल्याला त्याला थोडंसं तूप लावून बनवून घेऊया. अशाच प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. बघा, अशा प्रकारचे आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहेत. आपण आता एक करून अशा प्रकारचे पूर्ण गोळे तयार करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपले गोळे करून तयार आहेत. आपण आता हे तळून घेऊया. अशा प्रकारे बघा, इथे मी कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी.
तूप नाही घातलेलं आहे, तेलच घातलेलं आहे. मी तेलामधूनच तळून घेणार आहे. तर हे बघा आपले इतके तयार आहेत गुलाबजामुन. आपण आता हे छान असे कमी गॅसवरती म्हणजे मीडियमवरती छान असे हलका ब्राऊन कलर येईपर्यंत आपण छान भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कसे वाटतात. पण फटाफट बनवायचे असतील तर असेच पॅकेटचे बनवते मी, वेळ नसला तर. नाहीतर मग बनवते घरीच असेच. पण फटाफट घाईघाईमध्ये बनवायचे असेल तर कामी येतं हे पॅकेट. हे बघा मी आता इथे तेल छान गरम झालेलं आहे, गॅस मिडियम ठेवलेला आहे. आता मी हे दोनदा करून घेणार आहे, एक वेळेस सगळे होणार नाहीत. हे बघा मी अर्धे घातले आहेत. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि हलवत राहायचं आहे असं. गॅस जर फास्ट केला तर आतमधून कच्चे राहतील. मी इथे थोडे मोठे बनवलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. छान असा कलर येत आहे बघा. हलका ब्राऊन करायचा आहे, जास्त डार्क पण करायचा नाहीये. हे बघा बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे. तर आता मी याच्यापेक्षा जास्त डार्क करणार नाहीये, तर मी आता काढून घेते प्लेटमध्ये. हे बघा किती छान असे आपले गुलाबजामुन तयार आहेत. याला भेगा पण पडलेल्या नाहीयेत, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने मी ते पण करून घेणार आहे. नंतर आपण चाचणी बनवून घेणार आहोत. हे पण आपण असेच करून घेणार आहोत. हे बघा आपले गुलाबजामुन आता तळून तयार आहेत. पण आता हे साईडला ठेवूत आणि चाचणी करायला घेऊत. हे बघा मी इथे कढाई ठेवलेली आहे, यामध्ये मी तूप घातले थोडंसं. हे बघा वेलची आहे ती पण घातलेली आहे. तर यामध्ये मी पाणी घालते. जर तुम्हाला जशी चाचणी हवी तसं तुम्ही पाणी घालू शकता. कुणाला आवडतं जास्त पाणी, कुणाला आवडत नाही. तर हे बघा मी इथे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर आता यामध्ये साखर पण घालायची आहे आपल्याला. हे बघा मी साखर घेतलेली आहे. ही साखर आता हे आपल्याला छान असं चाचणी तयार होऊ द्यायची आहे.
यामध्ये वेलची घातल्याच्या नंतर खूप छान टेस्ट येतो, सुगंध येतो वेलचीचा, त्यामुळे मी वेलची घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. चला तर मग आपण आता चाचणी तयार होण्याची वाट बघूया. हे बघा, आपली चाचणी तयार होत आहे. बघा, आपलं पाणी आता कमी कमी होत आहे, म्हणजेच आपली चाचणी तयार होत आहे. तर बघूया. हे बघा, आता आपली चाचणी तयार झालेली आहे. हे बघा, थोडं गाढ झालेलं आहे आणि चिकट पण लागते आणि कमी पण झालेलं आहे. तर आपण आता गॅस बंद करूया आणि आपले हे तयार आहेत ते गुलाबजामुन टाकून देऊया. हे बघा, एक एक करून आपण हे गुलाबजामुन आता टाकून द्यायचे आहे. गरम गरम यामध्ये टाकून द्यायचे आहे. हे बघा, आपले गुलाबजामुन आपण यामध्ये आता टाकलेले आहेत. कसे दिसतात बघा, एकदम बनतात ना, किती मस्त जमलेले आहेत बघा. आता आपण अर्धा तास किंवा 20 मिनिटाच्या नंतर सर्व करूया. एकदम आपले गुलाबजामुन तयारच होतील. हे बघा, किती मस्त दिसत आहेत बघा. वाटतायत का पॅकेटचे आहेत म्हणून नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडलं तर तुम्ही पण असे बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली सांगा तुम्ही कमेंट करून. तर हे बघा, आपले गुलाबजामुन किती मस्त असे तयार झालेले आहेत. आता एकदम खायसाठी तयारच आहेत गुलाबजामुन. हे बघा, हे बघू शकता तुम्ही, किती मस्त दिसते. चला तर मग आपले गुलाबजामुन तयार आहेत. कुणाला गुलाबजामुन आवडतात नक्की कमेंट करून सांगा. आणि हॅपी रक्षाबंधन सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. तर रक्षाबंधन चांगला एन्जॉय करा गुलाबजामुन खाऊन. आम्ही तर गुलाबजामुन गोड गोड खाऊन बनवते, तुम्ही पण तसंच करा. तर हे बघा, आणि सगळ्यांना नमस्कार. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं तर लाईक करा. थँक्यू, बाय बाय.